Welcome to all of you. In today's lecture, we are discussing the another topic of the chemistry, chapter number 2. Name of the topic is that solution. आताच्या ह्या तासाला तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण केमिस्ट्रीमधला पार्ट फर्स्टमधला जो काही सेकंड टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. चॅप्टर नंबर 2. त्या चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन. आणि ह्या सोल्युशन हा टॉपिक तुमच्या 12th सायन्सला बोर्ड एक्झाममध्ये किती मार्क्सला विचारला जाऊ शकतो? 5/7. 5/7. आता ह्या सोल्युशन या टॉपिकमध्ये आपल्याला सुरुवातीला सोल्युशन कसा फॉर्म होतो, 11वीमध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड काय काय बघितले ते आपण सुरुवातीला बेसिक पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. मग आपण सोल्युशन हा जो काही टॉपिक आहे त्याचं इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट वी नो दॅट द मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ द 2 or more सबस्टन्स. मिक्सचर जे असतं मिक्सचर हे कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा वस्तूंचं कॉम्बिनेशन आहे. मग घरामध्ये दीपावलीच्या वेळेस आई ज्या चिवडा तयार करते, चिवडा ते कॉम्बिनेशन आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स आहे. त्याच्यामध्ये कुरमुरे असतील, शेंगदाणे असतील, मका पोहे असतील. म्हणजे काय झालं? कॉम्बिनेशन झालं. 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सचं त्याला आपण काय म्हणू शकतो? मिक्सचर असं म्हणू शकतो. किंवा इन आवर डे टू डे लाईफ वी हॅव रिक्वायर्ड ऑक्सिजन इज अ एसेन्शियल कंडिशन फॉर द डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन आपल्याला कुठून भेटतो? दिस ऑक्सिजन इज ऑब्टेन फ्रॉम द एअर. मग त्या एन्व्हायरमेंटमध्ये जी हवा असते त्या हवेमध्ये सुद्धा व्हेरियस टाईप ऑफ द गॅसेस इज प्रेझेंट, लाईक ॲज अ कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. दीज आर द गॅसेस. मग हवासुद्धा, एअरसुद्धा हे मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? इट इज अ मिक्सचर ऑफ द 2 or more गॅसेस. इट इज अ 2 or more गॅसेस. मग जरा आपण 11वीमध्ये जाऊन बघा. 11वीला आपण बघितलंय, काय बघितलंय? होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस म्हणजे काय? इन विच द मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट आर युनिफॉर्म. आता होमोजिनियस म्हणजे काय? की आपण मिल्क घेतलं, मिल्क, त्या मिल्कमध्ये पाणी टाकलं तर आपल्याला माहीत नाही की मिल्कमध्ये पाणी आहे आणि ते पाणी मिल्कपासून सेपरेट करता येईल का? नाही. का? कारण की त्याच्या फेजेस कशा असतात? सेम असतात. परत एकदा सांगतो बघा, होमोजिनियस म्हणजे काय? होमोजिनियस मीन दॅट द सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ आर इन द सेम फेजेस. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो होमोजिनियस सोल्युशन. म्हणजे मिल्क आणि वॉटर, दुधामध्ये पाणी टाकलं तर आपण जे काही त्याच्यापासून जे सोल्युशन तयार करू शकतो त्या सोल्युशनला म्हटलं तर होमोजिनियस. त्याच्यामध्ये दोघं, वॉटर आणि मिल्क, ह्या दोघांचे फेज कसे असते? सेम असते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट कसे असतात? युनिफॉर्म असतात. आता दुसरं उदाहरण मी घेतलं, वॉटर घेतलं, ते वॉटर ऑइलमध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये 2 फेजेस तयार होतात. मग फेजेस आर सेम ऑर डिफरंट? द फेजेस आर डिफरंट. So that they are uniform or ununiform? These are non-uniform mixing. These are non-uniform mixing of 2 or more component. It is called as a heterogeneous. And the 2 or more त्याच्यापेक्षा आपण म्हणू 2s. To mixing of the component in which the component present both are in the uniform or both are in the same phase. It is called as a homogeneous. Homogeneous म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट म्हणजेच कॉम्पोनंट त्याचा फेजेस सेम असतील त्याला आपण म्हणू शकतो होमोजिनियस. आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये त्या कॉम्पोनंटच्या फेजेस कसे असतील? डिफरंट असतील, ते नॉन युनिफॉर्म असतील, त्याला म्हटलं तर हेट्रोजिनियस. मग 11वीमध्ये बघितलं बघा, in 11th science we have studied the mixture are classified
according to size of their constituent particle as a colloid. Size of the constituent particle as a colloids. त्याच्यानंतर ट्रू सोल्युशन. कोलाइड आपण बघितले, ट्रू सोल्युशन आपण बघितले, डिस्पर्शन आपण बघितले, ॲडसॉर्शन आपण बघितले, ॲब्सॉर्शन आपण बघितलेले. मग ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन करतो किंवा होमोजिनियस मिक्सचरचं क्लासिफाय करतो ते कशावर डिपेंड असतं? साईज ऑफ देअर कॉम्पोनंट. म्हणजेच काय? साईज ऑफ पार्टिकल. इन दिस चॅप्टर वी हॅव डिस्कसिंग अबाउट the property of homogeneous mixture, स्पेशली ट्रू सोल्युशन. म्हणजे ह्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला सुरुवातीला आपण काय बघितलं की सोल्युशन म्हणजे काय, किंवा सोल्युशन तयार होत असताना ते कसं तयार केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मिक्सचर जे असं आपण म्हणतोय मिक्सचर हे काय? इट इज अ कॉम्बिनेशन आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स. त्याचं उदाहरण आपण बघितलं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण बघितलं मिक्सचरमध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर असतात. व्हॉट डन बाय होमोजिनियस मिक्सचर? द component having phases are same, it is called as a homogeneous mixture, and the component having phases are different, it is called as a heterogeneous mixture. When we consider the homogeneous mixture are classified according to the size of the constituent particle. In 11th science we have studied that is a colloids or true solution. So in this chapter we have discussing about the property of the homogeneous mixture, specially that is a true solution. मग आता सोल्युशन जे असं आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये तुमच्या समोर आले बघा. द सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more pure substance. होमोजिनियस सोल्युशन कोणाला म्हटलं तर सोल्युशन हे होमोजिनियस केव्हा असू शकतं की ज्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे जे काही कॉम्पोनंट्स असतील ते कॉम्पोनंट 2 or more सबस्टन्स हे कुठल्या स्टेटला असतील? प्युअर स्टेटला असतील. आणि त्याची फेज कशी असेल? सेम असेल. आयदर इट इज इन द लिक्विड इन स्टेट, आयदर इट इज इन द गॅसेस स्टेट. इट इज कॉल्ड एज अ होमोजिनियस. मग त्याच्यानंतर जे असं आपण त्याच्याशी करस्पॉन्डन्स बघतो ट्रू सोल्युशन काय कन्सिस्ट करतो? तर ट्रू सोल्युशन कन्सिस्ट ऑफ द सॉल्वंट अँड 1 or more solid. ट्रू सोल्युशन, आता बघा आपण त्या चॅप्टरच्या टायटलकडे येतोय. ट्रू सोल्युशन काय कन्सिस्ट करतंय? सॉल्वंट अँड 1 or more solid. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, ट्रू सोल्युशन इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट इट इज अ 2 or more. कसं काय? जसं आपण लेमन ज्यूस बरोबर त्याचं उदाहरण घेतलं तर वॉटर हे सॉल्वंट झालं, पण त्याच्यामध्ये आपण शुगर टाकतो, त्याच्यानंतर सॉल्ट टाकतो आणि लेमनचं ज्यूस टाकतो, थोडं लेमन टाकतो, म्हणजे त्याच्यावर 2 or more काय आलं? सोल्यूट आलं. मग द प्रॉपर्टी ऑफ बायनरी म्हणजे दोन. बायनरी म्हणजे दोन. द प्रॉपर्टी ऑफ बायनरी ट्रू सोल्युशन्स कंटेनिंग ओनली 1 सोल्यूट. ज्यास बायनरी ट्रू सोल्युशन असतं त्याच्यामध्ये सोलिड पार्टिकल फक्त आणि फक्त एकच असतो. मग होमोजिनियस म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. होमोजिनियस मिक्सचर कन्सिस्ट ऑफ द 2 or more pure substance having phases are same, and when you consider the true solution at the time it consists of the solvent and 1 or more solute, and when you consider the binary true solution at the time there is only one solute particle. On that basis we consider the type of the solution. मग त्याला अनुसरून आपण काय घेतो? आता टाईप ऑफ द सोल्युशन घेतोय. मग सोल्युशनचे किती प्रकार असू शकतात ते लक्षात घ्या. आता सोल्युशन कसं तयार होतं? सोल्युशन इज ऑब्टेन फ्रॉम द सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट इज डिझॉल्व इन लिक्विड ऑर मिक्सचर ऑफ द टू लिक्विड. बघा सोल्युशनचे डेफिनेशन त्यांनी बघा. सोल्युशन इज either solid dissolved in liquid or mixture of the two liquid. मागाशी तुम्हाला सांगितलं तर साखर पाणी घ्या किंवा शुगरचं सोल्युशन घ्या, त्याच्यामध्ये शुगर आहे, तो शुगर हा काय म्हणून वापरला जातो? सोल्यूट पार्टिकल म्हणून वापरला जातो. आणि वॉटर हे काय म्हणून वापरलं जातं? सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. आणि सोल्यूट प्लस सॉल्वंट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर त्याला आपण म्हणतो सोल्युशन. देर आर अदर टाईप ऑफ द सोल्युशन ॲज वेल. त्याच्यामध्ये परत सोल्युशनचे टाईप असू शकतात.
The solid and solvent may be in the three state. बघा, सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या किती स्टेट असतात बघा. आता परत 11वीमध्ये जावं लागेल. व्हॉट डू बाय मॅटर? मॅटर इज एनिथिंग इन द युनिव्हर्सल विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. मॅटर कन्सिस्ट ऑफ द थ्री स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग मॅटर काय कन्सिडर करतो? मॅटर कन्सिस्ट ऑफ द थ्री स्टेट, दॅट इज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मग ह्या तीन स्टेट कन्सिडर करून ज्यास आपण सोल्युशन तयार करण्याचा प्रयत्न करतो. द सोल्युशन कन्सिस्ट ऑफ द 9 टाईप ऑफ द सिस्टीम. सोल्युशन किती प्रकारचे सिस्टीम दाखवतो? 9 टाईप ऑफ द सिस्टीम दाखवतो. परत एकदा सांगतो, सोल्युशन कसं तयार होतं? सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सोलिड कोणाला म्हणायचं? पुढचा पार्ट लक्षात घ्या. व्हॉट डू बाय सोलिड? द स्मॉलेस्ट पार्टिकल और स्मॉलेस्ट पोर्शन इन द सोल्युशन, इट इज कॉल्ड एज अ सोल्यूट. बघा परत एकदा सांगतो, स्मॉलेस्ट पार्ट or less quantity which is present in solution, it is called as a solid. On the other hand, maximum or large quantity which is present in the solution, it is called as a solvent. मग सोल्यूट हा सॉलिड स्टेटलाच असायला पाहिजे का? नाही, तो लिक्विड स्टेटला पण असू शकतो. इट इज इन द गॅसेस स्टेटला पण असू शकतो. ऑन द अदर हँड, solvent, it is also in the solid state, also in the liquid state and also in the gaseous state. Depend on the solute and solvent phase, it consider the system, that is a solid liquid, liquid gas, gas in gas. मग सोल्युशन तयार होत असताना आता तुमचं क्लिअर झालं असेल की स्मॉलेस्ट जो पोर्शन असतो त्याला आपण म्हणतो सोल्यूट, लार्जर जो पोर्शन असतो त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या दोघांचं कॉम्बिनेशनपासून तयार होतं सोल्युशन. सोल्युशन तयार होत असताना सोल्यूट हा 3 स्टेटमध्ये असतो. आयदर इन द सॉलिड इन स्टेट, आयदर इन द लिक्विड इन स्टेट, आयदर इन द गॅसेस इन स्टेट. सिमिलरली द liquid is also in the solid state, liquid state and gaseous state. So on that basis we have considered the 9 type of the system. मग त्याचा बेस धरून आपण आता पुढे जो काही चार्ट आहे तो पाहणार आहोत. बघा इथे म्हटलं बघा, दिस गिव्स. आता जी काही पुढची सिस्टीम आपण पाहणार आहोत ती पुढची सिस्टीम कशाची दिली त्यांनी? सॉलिड गॅस. कशाची दिलेली? सॉलिड आणि गॅसची दिलेली. मग या सॉलिड आणि गॅसमध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, जर आयोडीन हा सॉलिड स्टेटला आहे आणि एअर कुठल्या स्टेटला आहे? गॅसेस स्टेटला आहे. म्हणजे त्याच्यापासून जे उदाहरण तयार होतं ते कशा त्याचं आयोडीन इन एअर दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं जे त्यांनी दिलेलं आहे बघा, लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडमध्ये काय म्हणतो तो? द सोल्यूट इज इन द लिक्विड इन स्टेट, solvent it is in liquid in state. The example is on the front of that, ethanol in water. एक्झाम्पल काय दिलं आहे? इथेनॉल इन वॉटर. मग याच्यामध्ये आपण असंही उदाहरण घेऊ शकतो, मिल्क इन वॉटर. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण त्यांनी दिलं बघा, लिक्विड सॉलिडचं. कशाचं उदाहरण दिलं आहे? लिक्विड अँड सॉलिडचं. द सोल्यूट इट इज इन द लिक्विड इन स्टेट अँड सॉल्वंट इट इज इन द सॉलिड इन स्टेट. व्हॉट आर द एक्झाम्पल इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट? अमालगम ऑफ मर्क्युरी विथ मेटल ॲज अ मर्क्युरी इन सिल्वर. आता अमालगम असं म्हटलं त्यांनी, अमालगम. त्या अमालगममध्ये जर बघितलं, मर्क्युरी Hg तो लिक्विड इन स्टेटला आहे, बरोबर आहे. पण विथ मेटल ॲज अ मर्क्युरी इन द सिल्वर तर तो कुठल्या स्टेटला आहे? सॉलिड इन स्टेटला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे 6 नंबरचं त्यांनी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, सिस्टमचं उदाहरण दिलं आहे, ते कशाचं दिलं त्यांनी? लिक्विड अँड गॅसचं उदाहरण दिलं. कशाचं उदाहरण दिलं त्यांनी? लिक्विड अँड गॅस. सो व्हॉट आर द solute? It is in the liquid in state. And what are the solvent? It is in the gaseous in state. And to obtain the example is on the front of that, chloroform in nitrogen. क्लोरोफॉर्म हा लिक्विड स्टेटला असतो आणि नायट्रोजन हा कुठल्या स्टेटला असतो? गॅसेस स्टेटला असतो. हे 6 टाईप बघितले आपण. पुढचं बघा 7 नंबरचं. आता सोल्यूटचं परत नेचर बदलवलं आहे, गॅसेस स्टेटला घेतला आहे. गॅस इन लिक्विड, कार्बन डायऑक्साईड इन वॉटर और ऑक्सिजन इन वॉटर. ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड आपण घेतो एखादी
थम्सअपची बॉटल असेल किंवा मिरिंडाची बॉटल असेल, आपण एखाद्या शॉपकीपरकडून घेतो आणि तिला शेक करतो आणि शेक केल्यानंतर ज्यास तिचं आपण सील ओपन करतो तर त्याच्यामधून त्या बॉटलमधून बुडबुडे बाहेर पडतात. ते कार्बन डायऑक्साईडचे असतात आणि ते बुडबुडे कशातून बाहेर पडत आहेत, त्या थम्सअप किंवा पेप्सीमधून बाहेर पडत आहेत. पण ते त्याच्यामध्ये वॉटर असतं. म्हणून हे उदाहरण कशाचं झालं, कार्बन डायऑक्साईड इन वॉटर म्हणजेच गॅस इन लिक्विडचं उदाहरण झालं. कशाचं उदाहरण झालं, हे गॅस इन लिक्विडचं उदाहरण झालं. 8 नंबरची जी सिस्टीम तुमच्यासमोर येते बघा, गॅस इन सॉलिड. गॅस इन सॉलिड, हायड्रोजन हा गॅस आहे, पण तो पॅलेडियममध्ये जर कॅरी आउट केला तर ते कशाचं उदाहरण झालं, ते गॅस इन सॉलिड सिस्टीमचं उदाहरण झालं. 9 नंबरचं उदाहरण येते तुमच्यासमोर, ते मी इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. गॅस इन गॅस, दॅट इज अ एअर. एअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरियस टाईप्स ऑफ द गॅसेस. सो दीज आर द 9 टाईप ऑफ द सिस्टीम. त्यावेळेस तुम्हाला आता लक्षात येते बघा की पहिल्या 3मध्ये सॉलिडची फिजिकल स्टेट काय ठेवली त्यांनी, सॉलिड्स ठेवलेली. पुढच्या 3मध्ये त्याची लिक्विड घेतलं आहे आणि पुढच्या 3मध्ये गॅस घेतलं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं ना, मॅटर कन्सिस्ट ऑफ द 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मॅटर काय कन्सिस्ट करतं, 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्याला अनुसरून त्याच्या किती सिस्टीम बघितल्या, 9 सिस्टीम आपण बघितल्या. किती सिस्टीम बघितल्या, 9 सिस्टीम आपण बघितल्या. मग ह्या 9 सिस्टीमवर आपण त्याचं एक्झाम्पल पण बघितले. परत एकदा समजावून सांगतो. डिपेंडिंग अपॉन द physical state of the solid and physical state of the solvent, they consist of the 9 type of the solution. First one, it is when the solid it is in the solid in state and the solvent is a liquid, solid and gas. At the time the first system is formed, solid in liquid. Example is that sea water, sugar in water. Second is that solid in solid. Example is that metal alloy. Third is that solid in gas. The example is that iodine in air. Fourth is that liquid liquid. The example is that gasoline, that is ethanol in water. Fifth one is that liquid in solid. The example is that amalgam of mercury with metal as a mercury in silver. The sixth number is that liquid in gas. The chloroform in nitrogen. Chloroform in nitrogen. The next one is that gas in liquid. That is the carbon dioxide in water or oxygen in water. Next is that gas in solid, that is the hydrogen, palladium. And last one is that gas in gas, that is a air, that is a combination of the various types of the gases, that is oxygen, nitrogen, argon and other gases. These are the 9 type of the system. Next title is on the front of you, that is the capacity of solution to dissolve the solid. Capacity असते, capacity. कॅपॅसिटी कशाची, सोल्युशनची. मग सोल्युशनची कॅपॅसिटी म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असणारा सोलिड हा किती प्रमाणात डिझॉल्व होतो त्याला आपण म्हटलं आहे कॅपॅसिटी. आता वी नीड टू नो द कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व इन द सोलिड. त्या कशाची कॅपॅसिटी बघायची आपल्याला, सोल्युशनची. पण सोल्युशनची कशी, का बरं, सोल्युशनची कॅपॅसिटी बघायची म्हणजेच आपल्याला त्या सोल्युशनमध्ये सोलिड किती प्रमाणात डिझॉल्व होतो. आता लक्षात घ्या, एक उदाहरण आपण इथे घेतोय. 100 ml वॉटर घेतलं किंवा 200 ml वॉटर घेतलं किंवा 1 लिटर वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये 2 स्पून शुगर डिझॉल्व होईल. शुगरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलं मी, शुगर वाढवत गेलं. सुरुवातीला शुगर डिझॉल्व होईल, परत शुगर टाकली तर डिझॉल्व होईल, परत टाकली तर डिझॉल्व होईल. पण एक वेळ अशी येते की शुगर डिझॉल्व होण्याचं थांबतं. शुगर डिझॉल्व होण्याचं काय होतं, थांबतं. म्हणजे शुगर डिझॉल्व होत नाही, म्हणजे त्याचा डिझॉल्युशनचा रेट कसा असतो, स्लो होतो. त्याचा डिझॉल्युशनचा रेट कसा झाला, स्लो झाला. मग डिझॉल्युशनचा रेट स्लो झाला म्हणजे काय सांगते, मोर सोल्यूट इज ॲडेड. मोर सोल्यूट इज ॲडेड. सुरुवातीला जर आपण बघितलं, इन फर्स्ट स्टेज द शुगर इज डिझॉल्व व्हेरी इझिली. ॲज द टाईम पास, जसा टाईम जातो, जसा वेळ जातो, the concentration of the solute is goes on increasing and the solute, that is the sugar, is now dissolved in the solution readily or fastly as compared to the first stage. म्हणजे इनिशियली इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळेस सोल्यूट म्हणजे शुगर डिझॉल्व होण्याचा रेट जसा जास्त होता
तसा जसा वेळ पास होतो, टाईम पास होतो, तसं त्याचा रेट कसा होत जातो, कमी होत जातं. मी इथे म्हटले बघा त्यांनी एक उदाहरण दिलं. सपोज दॅट सोल्यूट इज ॲडेड टू सॉल्वंट. सोल्यूट काय करतो, तो ॲड केला आहे. सपोज दॅट सोल्यूट इज ॲडेड टू द सॉल्वंट, इट डिझॉल्व रेडिली ॲट फर्स्ट. तो सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये डिझॉल्व होत आहे. द डिझॉल्युशन देन स्लो. डिझॉल्युशनचा रेट कसा झाला, कमी झाला. ॲज द मोर सोल्यूट इज ॲडेड, जास्त प्रमाणात सोल्यूट जर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्याचा डिझॉल्युशनचा रेट कमी होतो. इफ वी कंटिन्यू द ॲडिशन ऑफ सोल्यूट द डिझॉल्युशन स्टॉप. मग असे तुम्हाला म्हटलं ना, जर साखर टाकतच गेलं तर साखर त्याच्यामध्ये डिझॉल्व होणार नाही. अँड द सोल्युशन ॲट दिस पॉईंट इज टू बी सॅच्युरेटेड. मग तो जो पॉईंट असेल की ज्यावेळेस त्या सॉल्वंटमध्ये शुगर पार्टिकल डिझॉल्व होणार नाही, त्यावेळेस त्या पॉईंटला आपण म्हणू शकतो सॅच्युरेटेड. what you call as a saturated, and that at that time the dynamic equilibrium can be reached. Dynamic equilibrium can be reached where the number of solid molecule live in the crystal to pass into the solution is equal to the number of the returning form of the solution to the crystal. म्हणजे एक वेळ अशी येते की सोल्युशनमध्ये ते सॉलिड पार्टिकल डिझॉल्व होतच नाही. सॉलिड पार्टिकल हे तसेच असतात. द नंबर ऑफ सॉलिड molecule leaving the crystal to pass into solution is equal to the number of returning from the solution. आणि मग त्याच्यावरून आपण सोल्युशनची डेफिनेशन किंवा सोल्युशनचे दोन पार्ट महत्त्वाचे कॅरी करते. सोल्यूट प्लस सॉल्वंट इज गिव्स द सोल्युशन. मग सोल्युशन म्हणजे काय तयार झाले बघा आता. सोल्युशन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंटचं कॉम्बिनेशन, त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये त्याने एक वाक्य दिले बघा. अ सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर. आता मग अशी वरती म्हटलं तर तुम्हाला मी सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होते. केव्हा, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व ॲट अ गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. जास्तीत जास्त सोल्यूट दिलेल्या सॉल्वंटमध्ये त्यावेळेच्या टेम्परेचरमध्ये डिझॉल्व होतं आणि त्याच्यापासून जे काही सोल्युशन तयार होतं त्या सोल्युशनला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. काय म्हणतो त्याला, सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग द ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ द सोल्यूट इज टू बी कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. इक्विलिब्रियम अमाऊंट जी असते सोल्यूटची त्याच्यापेक्षा तर जास्त प्रमाणात सोल्युशन कंटेन असेल. सोल्युशन कंटेनिंग द ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणजे इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूटची किंमत 1 आहे आणि त्या सोल्यूट पार्टिकलची किंमत 5 आहे. तर त्यावेळेस आपण ते सोल्युशन काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड. काय म्हणतो त्याला, सुपर सॅच्युरेटेड. हे लक्षात घ्या. आणि असं सोल्युशन कसं असतं, अनस्टेबल असतं. कसं असतं ते, अनस्टेबल. का बरं अनस्टेबल असतं, कारण की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पोर्शन हा कशाचा असतो, सोल्यूटचा असतो. तो डिझॉल्युशन झालेला नसतो. एक वेळ त्याच्यामध्ये डिझॉल्युशन होतं आणि दुसरे ज्या स्टेप येतात त्यावेळेस त्याचं डिझॉल्युशन होत नाही. म्हणून असे सोल्युशन जे असतं इट इज अनस्टेबल. हे वाक्य लक्षात घ्या. अ सोल्युशन कंटेनिंग द ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्युशन containing the greater than equilibrium amount of the solute is said to be super saturated solution, and such a solution is unstable. The precipitation occurs by the, आता precipitation म्हणजे काय, precipitation म्हणजे दही सारखा घट्ट पदार्थ. The precipitation is occurs by the addition of the tiny crystal of the solute and super saturated solution change into the सॅच्युरेटेड सोल्युशन. प्रेसिपिटेशन ऑकर्स होतं. किंवा प्रेसिपिटेशन ऑकर्स होतं की ज्यावेळेस आपण भरून ॲड करतो. द प्रेसिपिटेशन इज ऑकर्स बाय ॲडिंग द स्मॉल अमाऊंट or tiny crystal of solute and the super saturation
Super saturated solution, they convert, they change into the saturated solution. Super saturated सोल्युशनचं रूपांतर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये होतं आणि त्यावेळेस ते स्टेबल असतं. त्यावेळेस ते कसं असतं, ते स्टेबल असतं आणि त्याच्यापासून जे काही सोल्युशन तयार होतं त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. हे लक्षात घ्या. सुपर सॅच्युरेटेड म्हणजे काय, सॅच्युरेटेड म्हणजे काय. सॅच्युरेटेड सोल्युशन हा स्टेबल असतो आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन हा अनस्टेबल असतो. मग सोल्युशन हे कसं तयार केलं तर सोल्युशन इज ऑब्टेन बाय द कॉम्बिनेशन ऑफ द टू ऑर मोर सबस्टन्स दॅट इज अ सोल्यूट अँड सॉल्वंट अँड टू फॉर्म द सोल्युशन. याच्यामध्ये आपण सॅच्युरेटेड सोल्युशन कसं तयार होतं, सुपर सॅच्युरेटेड कसं तयार होतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आता सोल्युबिलिटी. काय बघायचं आपल्याला, सोल्युबिलिटी खूप महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या. आता सोल्युबिलिटी म्हणजेच काय हो, सोल्युबिलिटी म्हणजेच काय की सोल्यूट किती प्रमाणात त्याच्यामध्ये काय होतो, डिझॉल्व होतो. कशामध्ये, सोल्युशनमध्ये ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. बघा लक्ष द्या. सोल्युबिलिटी ऑफ द सोल्यूट. सोल्युबिलिटी कोणाची, सोल्यूटची. का बरं, सोल्यूट सॉलिडमध्ये डिझॉल्व होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं, सोल्युशन. म्हणून ते वाक्य लक्षात घ्या. द सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता युनिट व्हॉल्यूम म्हटलं म्हणजे व्हॉल्यूम, सॉल्वंट हा लिक्विड स्टेटला आहे आणि लिक्विड स्टेटला असल्यानंतर सोल्यूट आणि सॉल्वंट पासून काय तयार झालं, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. म्हणजे एका स्पेसिफिक टेम्परेचरला सोल्यूट किती प्रमाणात त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो आणि त्याच्यापासून सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं, त्याला म्हटलं तर सोल्युबिलिटी. त्याला काय म्हटलं तर सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन अँड एक्सप्रेस इन द युनिट मोल पर लिटर. कशाचं हे ते, मोल पर लिटर. म्हणून ते काय म्हटलं त्यांनी की ज्यावेळेस आपण सोल्युबिलिटीचा विचार करतोय, तर सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट, सोल्युबल कोण होणार आहे, सोल्यूटच होणार आहे, सॉल्वंट नाही. लक्षात घ्या. सोल्युबल हा सोल्यूटच होणार आहे. म्हणून तिथे म्हटलंय द सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स अमाऊंट. Solubility of solute is its amount per unit volume of saturated solution at specific temperature. It is called as a solubility. The solubility of solute is its maximum concentration and expressed in mole per liter. आता लिटर आहे बघा. हे युनिट बी कसं आलं ते समजून सांगतो परत एकदा. हे युनिट कसं आलं, नंबर ऑफ पार्टिकल्स सोल्यूट. मग ते 1 मोल 2 मोल 3 मोल 4 मोल म्हणजे तो मोल झाला. आणि व्हॉल्यूम सॉल्वंट हे लिक्विड स्टेटला आहे, त्याचा व्हॉल्यूम हा कशामध्ये मोजतो, लिटरमध्ये मोजला जातो. म्हणून इथे काय म्हटलं, पर शब्द वापरला होता म्हणून इथे पर लिटर आला. म्हणजे सोल्युबिलिटीचं युनिट काय आलं, मोल पर लिटर आलं. मोल कोणासाठी असतील, सॉलिड पार्टिकलसाठी असतील आणि लिटर कोणासाठी असेल, त्या सॉल्वंट पार्टिकलसाठी असेल. आणि पर कशासाठी आला, कारण की त्याच्यामध्ये पर युनिट व्हॉल्यूम आहे म्हणून. काय त्याच्यामध्ये पर युनिट व्हॉल्यूम आहे म्हणून या सोल्युबिलिटीचं आपण परत एकदा सांगतो मी. सोल्युबिलिटी ऑफ द सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम of a saturated solution at a specific temperature. The solubility of solute is maximum at that concentration and is expressed in the concentration unit, that is a mole per liter. म्हणून त्याचं जे युनिट आहे ते युनिट काय दिले त्यांनी, मोल पर लिटर दिलेले आहे. मग आता आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी, काय फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटीवर परिणाम करणारे फॅक्टर्स आपल्याला बघायचे सोल्युबिलिटीवर. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी. पहिला फॅक्टर इथे बघा तुमच्यासमोर, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. पहिला काय दिलं त्यांनी,
नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंट. दुसरं काय दिलं आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. दुसरं काय दिलं त्यांनी, इफेक्ट कशाचा, टेम्परेचरचा कशावर, सोल्युबिलिटीवर. आणि तिसरा दिला आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. परत एकदा समजावून सांगतो. देर आर हाऊ मेनी फॅक्टर्स ऑन फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. देर आर 3 फॅक्टर्स. फर्स्ट वन इज दॅट नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. पहिलं काय दिलं आहे त्यांनी, सोल्यूट आणि सॉल्वंटचं नेचर कसं असतं ते दिलं आहे. दुसरं काय दिलं आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. आणि तिसरा फॅक्टर दिला आहे त्यांनी, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. हे 3 फॅक्टर्स आपल्याला कॅरी करायचे आहेत. मग हे 3 फॅक्टर्स जे आहेत ते 3 फॅक्टर आपल्याला आजच्या तासाला डिस्कस करायचे आहेत. ते लक्षात घ्या. आता पहिला फॅक्टर त्यांनी दिलं आहे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. मग हे जे काही फॅक्टर्स आहेत ते 3 फॅक्टर मी आधीच तुम्हाला सांगितलं, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. पहिलं काय दिलं त्यांनी, सोल्यूट आणि सॉल्वंटचं नेचर. दुसरा फॅक्टर दिला त्यांनी इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड सोल्युबिलिटी. तिसरा फॅक्टर दिला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. हे आपण सर्व उद्याच्या तासाला हे डिस्कस करणार आहोत. पण आजच्या तासाला जे काही आपण घेतलं त्याचे थोडक्यात 5 मिनटामध्ये आपण त्याचे रिव्हिजन घेऊ आणि पुढे उद्याच्या तासाला आपण बघू की सोल्युशन हा टॉपिक आपण घेतला. त्या सोल्युशन या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं होतं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द 2 ऑर मोर सबस्टन्स. इट इज कॉल्ड एज अ मिक्सचर. 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्बिनेशन झालं सबस्टन्सचं, त्याला आपण मिक्सचर असं म्हटलं गेलं. मग मिक्सचरचे आपण बघितले 2 प्रकार. एक होता होमोजिनियस, दुसरा होता हेट्रोजिनियस. होमोजिनियस मिक्सचरमध्ये मिक्सिंग कॉम्पोनंट त्याच्या फेजेस कसे असतात, सेम असतात, तो युनिफॉर्म असतो. हेट्रोजिनियसमध्ये ते नॉन युनिफॉर्म असतात. दे आर 2 डिफरंट फेजेस. त्याच्यानंतर ज्यास आपण होमोजिनियस मिक्सचरचं क्लासिफिकेशन करतो, इट डिपेंड अपॉन द साइज ऑफ पार्टिकल, दॅट इज अ size of the constituent particle. On that basis it consists of the true solution and colloidal solution. In this chapter we deals with the homogeneous mixture, especially that is a true solution. त्याच्यानंतर when we consider the homogeneous mixture is a mixture of the 2 or more pure substance having phases are same. It is called as a homogeneous solution. homogeneous solution मध्ये काय सांगितलं, 2 किंवा 2पेक्षा जास्त जे प्युअर सबस्टन्स एकत्र येतात त्याच्यापासून जे काही सोल्युशन तयार होतं त्याला आपण होमोजिनियस सोल्युशन असं म्हटलं. आणि ते जे असतं त्याच्या फेजेस कशा असतात, सेम असतात. त्याच्यानंतर ज्यास आपण बायनरी ट्रू सोल्युशन असं म्हणतो, त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल हा ओनली वन असतो. बायनरी म्हणजे 2, सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांचं कॉम्बिनेशन तयार होऊन जे काही ट्रू सोल्युशन तयार होतं त्याला आपण बायनरी ट्रू सोल्युशन असं म्हटलं जातं. आणि दिस बायनरी ट्रू सोल्युशन कंटेन द ओनली वन सॉलिड पार्टिकल. त्याच्यानंतर आपण टाईप ऑफ सोल्युशन बघितलं. टाईप ऑफ सोल्युशनमध्ये आपण काय बघितलं, सॉलिड इज डिझॉल्व इन द लिक्विड ऑर इन द मिक्सचर ऑफ द 2 लिक्विड. आणि त्याच्यावरून आपण बघितलं देर आर द व्हेरियस टाईप्स ऑफ द सोल्युशन इज प्रेझेंट इन द युनिव्हर्सल. द सोल्यूट अँड सॉल्वंट may be in the 3 state, namely solid, liquid and gases. By using these 3 state we can be discussing the 9 type of the system. There are the 9 type of the system is on the front of that. solid in liquid त्याचं उदाहरण घेतलं सी वॉटर. दुसरं घेतलं सॉलिड त्याचं उदाहरण घेतलं मेटल अलॉय. तिसरं घेतलं सॉलिड गॅस, त्याचं उदाहरण घेतलं आयोडीन एअर. चौथं घेतलं लिक्विड त्याचं उदाहरण घेतलं इथेनॉल इन वॉटर. लिक्विड सॉलिड त्याचं उदाहरण आपण घेतलं अमलगमचं. त्याच्यानंतर चौथं घेतलं 6 नंबर घेतला आपण लिक्विड अँड गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन म्हटलं गेलं. त्याच्यानंतर 7 नंबरचं सिस्टीम गॅस इन लिक्विड. 8 नंबरचं सिस्टीम गॅस इन सॉलिड. 9 नंबरचं सिस्टीम गॅस इन गॅस. त्याच्यामध्ये उदाहरण पण बघितलं गॅस इन लिक्विडमध्ये कार्बन डायऑक्साईड इन वॉटर. गॅस इन सॉलिडमध्ये आपण बघितलं हायड्रोजन पॅलेडियम. आणि गॅस इन गॅसमध्ये बघितलं आपण व्हेरियस टाईप्स ऑफ द मिक्सचर विच इज प्रेझेंट इन एअर. त्याच्यानंतर कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व इन सोल्यूट. एक कॅपॅसिटी कशाची, सोल्युशनची कशामध्ये, डिझॉल्व इन द सोल्यूट. मग ज्यावेळेस आपण म्हणतो सपोज दॅट वेन वी डिझॉल्व द सोल्यूट टू द सॉल्वंट इट dissolve readily at initial stage, but after the time increases the dissolution rate is decreases. That is a rate of the dissolution is decreases, means that the more solid particle is present in that solution. If we continuing the addition of the solid particle at the time the solid particle is not dissolved in it, it is called as a dissolution stop.
and such to form the solution, it is called as a saturated solution. And after all this, we have discussing about the what solid. It is combination of the solid and solvent ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तयार झाल्यानंतर आपण काय तयार करू शकतो, सोल्युशन तयार करतो. आणि त्या सोल्युशनमध्ये आपण बघितलं तर अ सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेनिंग मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द सॉलिड डिझॉल्व इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ अ सॉल्वंट ॲट ए गिव्हन टेम्परेचर. सॅच्युरेटेड सोल्युशन कसं तयार होतो की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॉलिड त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत असताना जे काही टेम्परेचर लागतं आणि त्याच्यापासून जे काही सोल्युशन तयार होतं त्याला म्हटलं तर सॅच्युरेटेड सोल्युशन. जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतं, त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची अमाऊंट ऑफ सोल्यूटची किंमत ही जर कमी असेल किंवा सोल्युशन ॲज अ हॅविंग द ग्रेटर solid particle than the equilibrium amount of solid particle, then it is called as a supersaturated solution. And this supersaturated solution is unstable, and by the converting the supersaturated solution into the saturated solution, at the time we add the smaller crystal particle in it, and when we add the small crystal particle of the solid, at the time the precipitation is occurs and the supersaturated solution is converted to the saturated solution. त्याच्यानंतर आपण solubility बघितलं, solubilityची डेफिनेशन बघितली. द व्हॉट डन बाय solubility, the solubility of solid is it's the amount per unit volume of a saturated solution at a specific temperature. त्याच्यानंतर त्या solubilityचं आपण काय बघितलं, युनिट बघितलं, दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन युनिट्स. त्याचं जे युनिट बघितलं ते युनिट बघितलं होतं मोल पर लिटर. ते मोल कोणासाठी होतं, सॉलिड पार्टिकलसाठी होतं, आणि लिटर कोणासाठी होतं, सॉल्वंट पार्टिकलसाठी होतं. म्हणजे दिलेल्या स्पेसिफिक टेम्परेचरला तो सॉलिड त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतं आणि त्याच्यापासून किती प्रमाणात सॉलिड पार्टिकल त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होऊन एक सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं दिलेल्या तापमानाला, दिलेल्या स्पेसिफिक टेम्परेचरला. त्याला आपण म्हटलं सोल्युबिलिटी असं म्हणतो. आणि त्या सोल्युबिलिटीचं युनिट आपण बघितलं मोल पर लिटर बघितलं. काय बघितलं आपण, मोल पर लिटर बघितलं. मग एवढं आपण बघितलं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीचा जो पार्ट होतो आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा टॉपिक रन करणार आहोत.